तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तक्रार निवारण करण्यासाठी सुरू केलेलं ॲप आता डाउनलोड करता येत नाहीये। गेल्या वर्षी तयार करण्यात आलेलं आणि सर्वाधिक चर्चेत ठरलेलं MMEE कनेक्ट ॲप गुगलच्या प्ले स्टोअरवरून अचानक गायब झाले। सध्या नव्यानं डाउनलोड करणाऱ्यांना ते उपलब्ध होत नाहीये। डाउनलोड करण्यासाठीचा प्रयत्न केल्यानंतर थेट नवी मुंबई महापालिकेचे NMAC हे ॲप डाउनलोड होते। कर्मचारी अधिकाऱ्यांना जाच करणार हे ॲप बंद करण्याची सुनियोजित तरतूद करण्यात आल्याची चर्चा नाशिकमध्ये रंगली आहे। आणि या संदर्भात पुन्हा एकदा आपण जाऊया योगेश खरे यांच्याकडे। योगेश, काय नेमकं या ॲपचं सत्य काय आहे? का हे ॲप डाउनलोड होत नाही? प्रशासन याच्यावर काही म्हणतंय का? खरं म्हणजे हे ॲप नाशिककरांसाठी लोकप्रिय असं ॲप ठरलेलं होतं। अनेक कामं यावर होत होती। जवळजवळ 48 कामं ही मूलभूत सुविधा असलेली ही कामं महापालिकेकडून डायरेक्टली त्यावर करण्यात येत होती। मात्र त्यामध्ये डायरेक्ट जर काम झालं नाही तर कर्मचाऱ्याला, अधिकाऱ्यांना आणि सुपरवायझरला तिघांनाही नोटिसा बजावण्याची तरतूद होती आणि त्या माध्यमातून त्यांचे शेरे लिहिले जात होते। त्यामुळे हे ॲप बंद करण्याची मागणी अनेक महिन्यांपासून कर्मचारी करत होते। त्यामुळे मोठा जाच होता। मात्र याला सुनियोजितपणे आता बंद करण्याची तयारी ही महापालिकेने सुरू केलेली दिसते। त्यामध्ये आता हे ॲप डाउनलोड करणं बंद झालेलं आहे। गुगल प्लेवर त्या नाहीये। मात्र सध्या वापरात ज्यांनी डाउनलोड केलंय त्यांचं हे सुरू आहे। मात्र ही सुरुवात असून हे ॲप कायमस्वरूपी बंद करण्याची तयारी एकूणच यामधून दिसते। त्यामुळे नाशिककरांमध्ये एकूणच ज्या सोयी सुविधा आहेत त्याच बंद करून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सुखासीनता कशी मिळेल याचा विचार केला जातोय, अशी चर्चा रंगली आहे। त्यामुळे हे ॲप पुन्हा सुरू व्हावं अशी ही मागणी नागरिकांकडून केली जाते। ठीक, धन्यवाद योगेश। दिलेल्या माहितीसाठी योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते नाशिकमधून।